तर महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला रोहिणी खडसेंचं फडणवीसांना त्यांनी तसं पत्र लिहिलेलं आहे। रोहिणी खडसे यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला असं पत्र रोहिणी खडसेंनी फडणवीसांना लिहिलेलं आहे। कालही त्यांनी वैष्णवी प्रकरणावरून महिला आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना हे पत्र लिहिलेलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला अशी मागणी रोहिणी खडसे यांनी पत्राद्वारे केलेली आहे। तसं पत्र त्यांनी फडणवीसांना लिहिलंय। मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलण्याबाबत कालच रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं। जर पहिलीच तक्रार मयुरीच्या तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी आज जिवंत असती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। हे पत्र आपण पाहतोय, हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलेलं आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेस रोहिणी खडसे यांनी हे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी त्यांनी केलेली आहे। पवार गटाच्या आहेत रोहिणी खडसे यांनी चाकणकरांना बदला, महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला असं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिले। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर रोहिणी खडसे चांगल्याच आक्रमक झालेले आहेत। काल जाऊन त्यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली, त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर चांगलाच निशाणा साधलेला आहे। महिला आयोगाकडे मोठ्या सुनेने तक्रार केली होती, मात्र त्या तक्रारीची जर वेळीच दखल घेतली असती तर वैष्णवी आज जिवंत असती आणि त्यामुळे महिला आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये असा सवाल त्यांनी काल विचारला होता आणि आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। रोहिणी खडसे या वैष्णवी हगवणे प्रकरणात चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। त्यांनी कालपासूनच आक्रमक भूमिका घेतलेली आहे।